जमिनीचा व्यवहार झालेला असताना ट्रस्टचा पुणे पालिकेकडे अर्ज. ट्रस्टने बोर्डिंगच्या विकासासाठी अर्ज केला होता. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी एक नवी माहिती समोर आली. महापालिकेने बोर्डिंगचा मंजूर केलेला प्लॅन TV9 मराठीच्या हाती. योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत. योगेश, काय अधिकची अपडेट? पुण्यातल्या जैन बोर्डिंगचा जो जमीन व्यवहार झालेला आहे त्याला 2 दिवसांपूर्वीच राज्याच्या धर्मदाय आयुक्तांनी स्थगिती दिलेली आहे. मात्र जरी स्थगिती दिलेली असली तरी देखील या जमिनीतला जो काही व्यवहार झालेला आहे त्यातले काही नवीन खुलासे समोर येताना पाहायला मिळत आहेत. आत्ता आपल्या पुढे जो पडलाय तो नकाशा आहे या जमिनीचा, आणि ज्यावेळी या जमिनीचा व्यवहार हा गोखले बिल्डर सोबत झाला होता तो मे महिन्यात. मात्र व्यवहार झाल्यानंतर देखील या ट्रस्टने पुणे महानगरपालिकेकडे या ज्या बोर्डिंगचा आहे ती विकासासाठी अर्ज केला होता आणि त्याला सँक्शन देखील अर्थात मंजुरी देखील पुणे महानगरपालिकेने दिलेली आहे. मात्र नियमानुसार या ट्रस्टला या बोर्डिंगचा विकास करता येत नाहीये किंवा रिडेव्हलपमेंट हे करता येत नाही, अशा पद्धतीचा नियम असताना देखील पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी या मंजुरी या प्लॅनला कशी दिली हा देखील आता संशय निर्माण झालेला आहे. त्यामुळे या बोर्डिंगचं जे ट्रस्ट आहे आणि पुणे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत यांनी संगनमताने अशा पद्धतीने हा संपूर्ण व्यवहार केल्याचं समोर येताना पाहायला मिळतंय. जो आता सँक्शन प्लॅन आहे त्यामध्ये 2 टॉवरला या पुणे महानगरपालिकेने मंजुरी या ठिकाणी दिलेली आहे आणि जी मंजुरी दिलेली आहे ती अर्थात ट्रस्टला दिलेली आहे, गोखले बिल्डरला नाही. मात्र गोखले बिल्डर सोबत व्यवहार झालेला असताना देखील ट्रस्टने का पुणे महानगरपालिकेकडे अर्ज केलाय हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. आणि ही सर्व माहिती या जैन जे काही आंदोलक आहेत, जैन बांधव आहेत, त्यांनीही काढलेली आहे. नेमकं काय, थोडक्यात सांग, नेमका काय खुलासा झालेला आहे? याच्यामध्ये काय आहे, धर्मदाय आयुक्तांनी जी ट्रस्टला जी परवानगी दिलेली होती ही जागा विकण्याची परवानगी दिलेली होती. त्याच्यामध्ये कुठलीही तुम्ही इथे रिडेव्हलपमेंट वगैरे करण्याची परवानगी अशी कुठलीही दिलेली नाही. तशी ती आमच्याकडे ऑर्डर पण आहे. आणि ट्रस्टचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे त्यामध्ये हे कुठेही बसत नाही की ट्रस्टनी इथे काहीतरी रिडेव्हलपमेंट करावी, काहीतरी एक बिल्डिंग बांधावी, असा कुठलाही ऑब्जेक्टिव्ह त्याच्यामध्ये नसताना देखील ट्रस्टने स्वतः एक ट्रस्टी आहेत त्यातले, त्यांनी महानगरपालिकेकडे सगळे हे अर्ज केलेले आहेत. आणि ते अर्ज केल्यानंतर महानगरपालिकेने ट्रस्टच्याच नावे सगळ्या या परमिशन दिलेल्या आहेत. आणि आपण हे बघू शकतो याच्यामध्ये की 44 मजल्याचे जे टावर आहेत, 2 टावर आहेत, A आणि B, अशी त्यांना एक परवानगी दिलेली आहे. आणि ती सगळे कागद, जेवढे कागद आहेत ना, सगळीकडे फक्त आणि फक्त ट्रस्टचं नाव दिसतं. ट्रस्टला कुठलाही अधिकार नाही. याचा अर्थ याच्यामध्ये महापालिकेचे अधिकारी देखील सहभागी आहेत ट्रस्ट मधले काही ट्रस्ट. नक्कीच धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.